नमस्कार मित्रांनो, SRTMUN नांदेड युनिव्हर्सिटी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड, समर 2024 एक्झामिनेशनचे रिझल्ट यायला चालू झालेले आहेत. या अगोदरच याच आपल्या चॅनलवर आपण 26 मे 2024 रोजी आतापर्यंतचे म्हणजे दिनांक 26 मे 2024 पर्यंत जेवढे रिझल्ट लागले होते ती सगळे रिझल्ट आपण 26 मे 2024च्याच व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहेत. मग त्या दिवशीचा शेवटचा रिझल्ट होता BCA फर्स्ट इयर ऑल पॅटर्न समर 2024. इथपर्यंतचे आपण रिझल्ट पाहिले होतो. मग 26 मे नंतर आज दिनांक आहे 28 मे 2024. तर 26 मे पासून 28 मे 2024 पर्यंत जे थोडेसे रिझल्ट लागले तेवढेच आपण बघणार आहोत. त्याच्या अगोदरचे तुम्हाला रिझल्ट बघायचे असतील तर त्या 26 मे 2024च्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिसतील. तसेच आता जी व्हिडिओ बनवत आहे मी जरी त्या रिझल्टचं नाव पुकारना गेलो तरी तुम्ही इथं स्क्रीनचं रिझोल्युशन 1080p करून यूट्यूबच्या व्हिडिओ सेटिंगमध्ये जाऊन क्वालिटीमध्ये जाऊन ॲडव्हान्स्ड सेटिंगमध्ये जाऊन 1080p करून तुम्ही स्क्रीनवरले रिझल्ट बघू शकता. हेच रिझल्ट खालचे BCA फर्स्ट इयर ऑल पॅटर्न समर 2024 इथपर्यंतचे सगळे रिझल्ट मी 26 मे 2024च्या व्हिडिओमध्ये घेतले आहेत. हे सगळेच रिझल्ट समर 2024चे. मग त्या व्हिडिओत बी जाऊन बघू शकता तुम्ही. तसेच तुम्ही इथे ह्या व्हिडिओत सुद्धा तुम्ही पॉज करून स्क्रीनचं रिझोल्युशन वाढवून सुद्धा बघू शकता. ठीक आहे. आता फक्त 26 मे 2024 ते 28 मे 2024 या 3 दिवसात लागले रिझल्ट फक्त मी पुकारणार आहे. बाकीचे तुम्ही बघून घ्या स्क्रीनवर. ठीक आहे. तर शेवटचा रिझल्ट पाहिला होता आपण BCA फर्स्ट इयर ऑल पॅटर्न समर 2024. त्याच्या पुढे BA ललित कला समर 2024, MA फर्स्ट इयर बॅकलॉग अँड सेकंड इयर समर 2024, BSc कम्प्युटर सायन्स फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर समर 2024, B.UOC AMCT समर 2024, BCom बँकिंग थर्ड इयर समर 2024. एवढेच रिझल्ट लागलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये आपलं कोणतं आहे पाहायचं आहे. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही रिझल्ट बघायचा आहे. तरीसुद्धा आता आजच्या व्हिडिओमध्ये जास्त रिझल्ट नसल्यामुळं मी रिझल्ट कसं पाहायचं तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा तुम्हाला ब्राउझरवर टाईप करायचं आहे SRTMUN.ac.in. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर सर्च रिझल्टमध्ये जशा तसं वेबसाईट आली आपण टाईप केल्याप्रमाणे की त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला होम पेज दिसेल. त्याच्यावर वेगवेगळे आयकॉन्स दिसतील, तुम्हाला ऑप्शन्स दिसतील. तर त्या ऑप्शनमध्ये रिझल्ट्स म्हणून एक ऑप्शन राहतं, खाली राहतं, सगळ्यात शेवटच्या आसपास राहतं. त्या रिझल्ट्सवर जायचं, त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता जी स्क्रीनवरला मी तुम्हाला वाचून दाखवत आहे ही स्क्रीन उघडते. ही स्क्रीन उघडल्यानंतर आता काय करायचं आपल्याला असं झूम करायचं आहे. झूम करायचं आणि आता कोणाचं एखाद्याचं समजा आता MA फर्स्ट इयर बॅकलॉग अँड सेकंड इयर समर 2024 एक्झामिनेशन आहे एखाद्याची एक्झाम. तर त्याच्यावर क्लिक करायचं असं. क्लिक केलं. यस. क्लिक केल्यानंतर आता इथं पेज येतं. ह्या पेजवर MA फर्स्ट इयर बॅकलॉग अँड सेकंड इयर समर 2024 दिसतं. खाली निळी लिंक दिसते तुम्हाला बघा, MA फर्स्ट इयर बॅकलॉग अँड सेकंड इयर समर 2024. ह्याच्यावर क्लिक करायचं. हे का बघा आहे का. अशा प्रकारे ही PDF ओपन होते. PDFमध्ये ओपन होते किंवा डायरेक्ट जर तुम्ही ऑप्शन PDF आपोआप सुद्धा ओपन होते. ठीक आहे. पहा इथं दिले कॉन्फिडेन्शियल नॉट टू बी पब्लिश्ड बिफोर 0 hour ऑफ 27 मे 2024. रिझल्ट ऑफ MA फर्स्ट इयर म्युझिक सेमिस्टर 1 and 2 CBCS न्यू द एक्झामिनेशन हेल्ड इन समर 2024. आता ही वेगवेगळी जी एक्झामिनेशनचे रिझल्ट आहेत हे पाहून घ्यायचं आहे तुम्हाला. हे वरी MA फर्स्ट इयर म्युझिकचं आहे दाखवलेला आहे रिझल्ट. तर अशा प्रकारेच तुमचे इतर कोणते कोर्सेस असतील तर त्यांचेसुद्धा रिझल्ट तुम्हाला दिसतील. आता म्युझिकचं रिझल्ट दाखवत आहे, हे बघून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये फक्त सीट नंबर दाखवतो मित्रांनो. तर तुम्ही 5च्या यादीमध्ये सीट नंबर आहे का बघा, फेलचे आहे का बघा, पुन्हा रिझर्वड कॅन्डिडेट्समध्ये आहे का बघा. त्याच्यामध्ये कोणते आहे पाहायचं, त्याच्यानुसार आपलं काम करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. ऑफिस व्हेरिफिकेशन OV सुद्धा असतं, त्याच्यामध्ये आहे का बघायचं. पासमध्ये असेल तर खूपच छान. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन तुमचं. ठीक आहे. लोक असे सीट नंबर दिसतात तुम्हाला. आपला सीट नंबर कुठं आहे पाहायचं आहे तुम्हाला. आता थोडेसेच पेजेस असल्यामुळे सरळ दिसतं किंवा वरी सर्च म्हणून ऑप्शनसुद्धा येतं. त्या सर्चमध्ये ऑप्शनमध्ये जाऊन सुद्धा बघू शकता. PDFमध्ये ओपन केल्यानंतर आता डायरेक्ट ओपन झालेलं आहे त्याच्यामुळे इथं सर्च ऑप्शन दिसत नाही. ठीक आहे. बॅग घेऊया. चलो आणि एकदा बॅग घेऊया. आता दुसरं बघूया BCom बँकिंग अँड थर्ड इयर समर 2024.
आहे काय तर हो का. आता याचं BCom बँकिंगवर क्लिक करायचं हो का. इथं पण ओपन झालेलं आहे डायरेक्ट. यस, ह्याच्यामध्ये बघून घ्या. ठीक आहे. ओके, बॅग घेऊया. एक 2-3 रिझल्ट दाखवतो तुम्हाला, म्हणजे एक बघायला सोपं जातं ते. आता BSc कम्प्युटर सायन्स फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर समर 2024वर क्लिक करूया. आता ह्याचे बरेच विद्यार्थी असतील माझ्या मते. ओके, यस. किती पेजेस आहेत बघा. अबाव खूप पेजेस आहेत तिथे, खूप पेजेस आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे डाउनलोड करून घ्या. आणि त्याला आपल्या PDF डाउनलोड करून घेतला तर वर सर्च ऑप्शन असतं, त्याच्यामध्ये तुमचा सीट नंबर टाका. सीट नंबर टाकल्यानंतर कोणत्या पेजवर आलेला आहे पाहायचं. त्याच्यामध्ये पासच्या विद्यार्थ्याच्या यादीमध्ये आहे का बघून आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. तर व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या मित्रमैत्रीण नातेवाईकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे मित्रांनो. असे अनेक व्हिडिओ कंटिन्यू येत असतात आपले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, तसेच आपल्या मराठवाड्यातील SRTMUN.AC.in या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जी रिझल्ट डिक्लेअर होतात ते सुद्धा आपण वेळोवेळी आपण व्हिडिओ बनवून कळवत असतो. ठीक आहे मित्रांनो, लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. सी यू सून. थँक्स फॉर वॉचिंग.